हाय हॅलो नमस्कार सर्वांना. मी अक्षय पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आज आहे 6 सप्टेंबर आणि आता 11 वाजलेले आहेत आणि आपल्याकडे भारतात आज सगळीकडे लगबग चालू आहे गणपती उत्सवाची आणि बऱ्याच ठिकाणी गणपतीचं आगमन झालेलं असेल आणि आता सगळे पुढचे 10 ते 11 दिवस गणपती बाप्पाची सेवा करण्यासाठी अगदी आतुर असतील, मग्न असतील आणि माझीसुद्धा तीच सगळी गडबड चालू आहे. बाप्पा जरी घरी येणार नसतील तरी गेल्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं की माझी कशी कशी तयारी चालू आहे आणि मी कशी कशी बाप्पाची पूजा करणार आहे. ते आज आहे हरितालिका आणि हरितालिकेला बऱ्याच जणांचा उपवास असतो. शंकर पार्वतीला स्मरण करून आजची आपण पूजा करत असतो आणि माझं सुद्धा तसंच सगळं सकाळपासून रुटीन चालू आहे गडबडीचं. आज सकाळी नाश्त्यामध्ये मी इडली चटणी केली होती मंदार आर्विकला टिफिनसाठी वगैरे. त्यानंतर मग आर्विकला स्कूलमध्ये सोडून आले. बरंचसं घर आवरलं, संपूर्ण स्वयंपाक करून घेतला, भांडी वगैरे सर्व घासून घेतली, किचन नीट क्लीन करून घेतलं. कालच बऱ्यापैकी आम्ही क्लिनिंग करून घेतली. बऱ्याच दिवसापासून क्लिनिंग चालू होती पण मी किचनची एंडला ठेवली होती कारण आपण दररोज जेवण बनवतो तर सर्व उडतच असतं, म्हणजे ऑइलीनेस येतच असतो. तर आता काल ना लेट झाला कारण मला आर्विकला आणायला सुद्धा जायचं होतं. तर हे सर्व वरचे खालचे कॅबिनेट्स क्लीन करून झाले. दीदी सर्व पुसून देत होती. आतल्या सर्व वस्तू काढून घासून पुसून मी लावत होते. तर असं करून आम्ही दोघांनी केलं पण तिला सुद्धा दुसऱ्या कामासाठी जायचं होतं. तर आता हा जो प्लॅटफॉर्मचा भाग आहे ना किचनचा तो बाकी आहे, त्यामुळे ते येण्याआधी मी ना जेवण स्वयंपाकाचं सर्व उरकून घेतलं जेणेकरून तिला क्लिनिंगसाठी इझी पडेल आणि मग पुन्हा मग सर्व आहे ना पडतं ना, त्यामुळे मग मी गॅस वगैरे अगदी छान काल केला होता. पुन्हा एकदा आज आहे ना पूर्ण व्यवस्थित सर्व बाजूने क्लीन करून घेतला आणि येत्या आता सुपर मार्केटमधून बऱ्याचशा गोष्टी आणल्या. त्या अर्ध्या लावून सुद्धा घेतल्या, अर्ध्या बाकी आहेत लावायच्या. तर हे ना पाणीपुरीच्या पुऱ्या मी आणून ठेवते अशा फ्राय करायला, म्हणजे जेव्हा पण घरामध्ये आपल्याला लागतं ना. आणि बारीक शेव वगैरे सर्व सुद्धा आणलेलं आहे पण ते सर्व मी ठेवून दिलं. चिवड्यासाठी बरंचसं सामान आणलं आहे. तर ही एक पिशवी माझी राहिली आहे सामान लावायची ना, तर त्यातलं मी फक्त दाखवते. बाकी इतर सर्व सामान लावून झालेलं आहे. इथे हा खाकरा आहे, आर्विकला लागतो टिफिनसाठी आणि नॉर्मली पण खाण्यासाठी, खारी वगैरे असं सर्व. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मोदकाचं पीठ, कारण मी नॉर्मली नेहमी तांदळाच्या पिठाचंच करते. त्यात म्हटलं की यावेळी आपण कधीतरीच मोदकाच्या पिठाचं करते. तर चतुर्थीला म्हटलं की मोदकाच्या पिठाचंच करूया, तर म्हणून मग हे मोदकाचं पीठ आणलेलं आहे. आणि इथे सुद्धा आपलं श्रीखंड मिळतं. हा एवढा अर्धा किलोचाच डबा मिळतो पण सर्व सुपर मार्केटमध्ये नाही मिळत. सिलेक्टेड जे आपले इंडियन सुपर मार्केट आहेत तिथेच मिळतो आणि सर्व फ्लेवर्स असतात. तर मग आम्हाला आम्रखंड आवडतो त्यामुळे तो आणलेला आहे. कारण आता दररोज आहे ना बाप्पाला वेगवेगळे नैवेद्य दाखवायचे आहेत म्हटल्यावरती नैवेद्यामध्ये गोड श्रीखंड ठेवताच येतं आणि इतर तर आता छान छान बनवणारच. तर ही एक पिशवी राहिली होती सामानाची लावायची, ती लावते इतर. आणि यानंतर आता दीदी आलेली आहे तर तिचा आवाज येत असेल, ती पाणी वगैरे पिते. आणि त्यानंतर आहे ना हा जो पूर्ण देवाचे हे काच आहे. तर काल दीदीने एवढा पोर्शन सगळा केलेला आहे. हे मी करणार आहे. दीदीला म्हटलं की हे मी करणार देवाचे इकडचं सर्व. तर आता हे सर्व मला क्लीन करायचं आहे. बाप्पांना छान अंघोळ घालायची आहे, त्यांची संपूर्ण पूजा करायची आहे व्यवस्थित. आणि मग जे पण आज स्वयंपाकामध्ये केलेलं आहे, वरण भात, मटार कोबीची भाजी, चपाती, श्रीखंड असा नैवेद्य दाखवायचा आहे. तर दीदीने तिचं काम सुरू केलेलं आहे ना, तर ते पर्यंत आहे ना मी इकडे बाप्पाचं सर्व आवरून घेते जेणेकरून मग मला पूजा करता येईल. आज सर्व देवांना मी छान स्नान घालणार कारण उद्या पूजा करायची असते. त्यात नैवेद्याचा स्वयंपाक, उकडीचे मोदक, पूजा, आरती अशा बऱ्याच गोष्टी असतात ना, त्यामुळे आजच मी सर्व करून घेणार आहे. इथे मी आता सर्व देवांच्या मूर्त्या अशा ताटामध्ये ठेवलेल्या आहेत आणि देवाराच्या मागे ज्या काचा आहेत त्या आता सर्व स्वच्छ करून घेते आणि मग त्यानंतर देवांना अंघोळ घालते. बाप्पा येणार म्हणून त्या आधीचा कामाचा आपला उत्साह खूप जास्त असतो पण जसे जसे दिवस कमी होत जातात आणि विसर्जन जवळ येताना तसा तसा आपला उत्साह कमी होत जातो कारण आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देणं सगळ्यांना जड जातं. इथे मी पितांबरीमध्ये आहे ना आपलं हे थोडंसं डिशवॉशर लिक्विड मिक्स करते जेणेकरून आहे ना मूर्त्या पितळेच्या अगदी छान स्वच्छ निघतात. हे सर्व करताना मला माझ्या माहेरच्या गणपतीचे खूप जास्त आठवण येते कारण असंच गणपतीच्या आदल्या दिवशी परातभर तांब्याच्या पितळेच्या भांडी सर्व असंच पितांबरीने घासून लखलखीत करायच्या. अर्थात दुसऱ्या दिवशी आपल्या बाप्पाचे आवडीचे मोदक करायचे म्हटल्यावर खोबरं किसायचं, सारण करायचं.
पहिल्या दिवशीचा नैवेद्य, त्यामध्ये काय काय पदार्थ बनवायचे त्यासाठी आईची चाललेली गडबड. सर्वात जास्त मजा यायची ते म्हणजे रात्री जागून बाप्पाचं डेकोरेशन करायला. आणि मग फायनली दिवस उजळतो तो म्हणजे बाप्पाच्या आगमनाचा. आणि त्यासाठी बाप्पाला आणायची तयारी, त्यानंतर घरातल्या कामांची तयारी, अशी नुसती सगळ्यांची तारांबळ उडायची. ती सर्व मजाच फार वेगळी असते, कारण त्यानिमित्ताने आपण संपूर्ण कुटुंब एकत्र येत असतो. आणि बाप्पाची प्राणप्रतिष्ठा झाल्या झाल्या सगळे जे उकडीच्या मोदकावरती तुटून पडतात, तो तर आनंद अगदीच वेगळा. दररोज ठरलेली आरतीची वेळ, येणारे पाहुणे, त्यांचा पाहुणचार, आणि अगदी बोलतात ना की वर्षभर न भेटणारे पाहुणेसुद्धा त्यानिमित्ताने आपल्या घरी येत असतात. आणि यावर्षी मी सगळ्यात जास्त मिस करते तो म्हणजे ओवसा. ओवसाच्या आदल्या दिवशी जाऊन मार्केटला लागणाऱ्या सर्व ओवसामधली भाज्या, फळं आणायची. आणि ओवसाच्या दिवशी सकाळपासूनच आई काकडीचे वडे तळत असायची, कारण त्या दिवशी आमच्याकडे वटाण्याची भाजी आणि काकडीचे वडे हा खास नैवेद्य. आणि आम्ही सगळ्या गुंतलेलो असायचो ओवसाचे सूप तयार करण्यात. ओवसाची सर्व तयारी झाली की सगळ्याजणी मस्त साडी नेसून नटून थटून तयार व्हायचो. आणि आमच्याकडे गौरी नसायच्या, त्याच्यामुळे आमच्या जवळच असलेल्या एका काकींच्या घरी आम्ही गौरी पूजनासाठी जायचो. तिथे सर्व मस्त नटून थटून आपलं ओवसा घेऊन यायच्या आणि एकमेकांना आपल्या वाणाची देवाणघेवाण करायच्या. आणि मग सर्वात शेवटी सुपातलं एक वाण आपल्या नवऱ्याला देऊन नमस्कार करायचा. दरवर्षी ओवसानिमित्त नवरा नवीन साडी घेत असतो, ती एक वेगळीच मज्जा. आणि मग सकाळपासून धरलेला उपवास काकडीचे वडे आणि वटाण्याच्या भाजीसोबत सोडायचा, ती मजा एक वेगळीच असते. आणि आज ही सर्व तयारी करता करता त्या सर्व आठवणी माझ्या डोळ्यासमोरून जात आहेत. यावर्षीसुद्धा इथे राहत असलो तरी मला जितकं शक्य आहे, जितक्या वस्तू उपलब्ध आहे, त्यामध्ये मी गणपती उत्सव आणि त्याचबरोबर माझा ओवसा करण्याचा प्रयत्न करणारच आहे. जसं मी नेहमी म्हणते की आपण भारतीय जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात राहिलो तरी जरी सगळ्या वस्तू अवेलेबल नसतील तरी असलेल्या वस्तूंमध्ये आपले सण साजरे केल्याशिवाय आपण राहू शकत नाही. तर जस्ट आता पहिल्यांदा आहे ना बाप्पाची पूजा करून आहे ना आर्विकला स्कूलमधून घेऊन आली. आज ट्रेडिशनल डे होता त्याचा. आर्विक दाखव कसं काय आहे. आज हॅपी ओनाम, त्यांनी ओनाम सेलिब्रेशन केलं स्कूलमध्ये. आणि आता दीदीने आहे ना पूर्ण सर्व क्लीन केलेलं आहे. आता मी लावून घेते. आणि इथे बाप्पाची पूजासुद्धा झालेली आहे. आणि आता आहे ना आम्ही जेवणापूर्वी आहे ना आधी सर्व जेवण गरम करते आणि मग देवाला पहिल्यांदा नैवेद्य दाखवते आणि मग त्यानंतर आम्ही जेवणार आहोत. तर सगळी गोंधळ गडबड, मुलांना आणायचा वेळ पण तेच झालं, सेमच झालं. त्याच्यामुळे पहिला त्याला घेऊन आले स्कूलमधून आणि आत्ता मग पुढचं सर्व करते. तर स्वयंपाकात मी आज काय काय बनवलं ते एकदा दाखवते तुम्हाला. इथे मस्त अशी कोबी मटारची भाजी केलेली आहे. छान परत एकदा सर्व जेवण आहे ना मी गरम केलं आहे. आता इथे वरण केलेलं आहे. इथे आत्तापुरता नैवेद्याला आणि आर्विकसाठी आहे ना राईस लावलेला आहे मी, त्याच्यामुळे तो कमीच थोडाच गरजेचा आहे तेवढाच. आणि इथे आहे ना मस्त चपात्या केल्या आहेत नैवेद्यासाठी, ही छोटी केली आहे आणि बाकी सर्व. आणि त्याचबरोबर काय इथे चोर काय घेऊन उभा आहे. पहिला कोणाला द्यायचं बापू? पहिला कोणाला द्यायचं? हा, पप्पांना नाही, हा बाप्पाला. पहिला मान कोणाचा? बाप्पाचा. बाप्पा जेवल्यावरतीच आपण जेवायचं ना बाळा. तू कुठून आला? काय होतं आज सेलिब्रेशन? काय केलं? ओके, ओनाम सेलिब्रेशन होतं. तर आता मी नैवेद्याचं ताट तयार करते. आणि यावेळी आहे ना मी भारतातून येताना माझ्या भांडीतून आहे ना हे नैवेद्याचं ताटसुद्धा घेऊन आलेली आहे. जेणेकरून आहे ना कालच मी मस्त त्याला स्वच्छ घासून बिसून ठेवलं, म्हणजे आता आजपासून नैवेद्य दाखवायला सुरुवात करायची आहे. त्यामुळे केळीचं पानसुद्धा आहे शेपमध्ये आणि बरेच जण असंच वापरतात. आणि हे ना परफेक्टली इथे राहतं, त्याच्यामुळे मग मी आठवणीने यावेळी ते सर्व घेऊन आली आहे. तर आता नैवेद्याचं ताट तयार आहे आणि दिवाला पहिला आहे ना नैवेद्य दाखवून घेते. नैवेद्यम समर्पयामी. तर असा होता आजचा व्लॉग. उद्या चतुर्थी म्हटल्यावरती आज बाप्पांना छान अंघोळ घातली आणि आता सुंदर अशी टवटवीत फुलं देवाला वाहून पूजा करून घेतली. आज हरितालिका, त्यामुळे आजसुद्धा देवाला खास नैवेद्य दाखवला.
आणि देवघर जेव्हा इतकं टवटवीत फुलांनी सजलेलं असतं ना, त्यावेळी मन अगदी प्रसन्न होऊन जातं. आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला आणि उद्याचा चतुर्थी स्पेशल व्लॉग बघायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये. तेपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. बाय.